गुड मॉर्निंग एव्हरीबडी. माझं नाव विनय रामचंद्र खंडेकर आहे. मी गव्हर्नमेंट ITI जीवती इथं शिल्पनिदेशक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे आणि मी तुम्हाला आज YouTube आरो ग्रुप याकरिता तुम्हाला VCR सायकल याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहोत. तर VCR सायकल काय आहे? VCR सायकल म्हणजे वेपर रेफ्रिजरेशन कॉम्प्रेशन सायकल. आता ही VCR सायकल काय आहे? ही रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मधली अत्यंत महत्त्वाची अशी एक सायकल आहे. या सायकल मध्ये 4 फेज असतात. एक असतो कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वाल्व, इव्हॅपोरेटर. कॉम्प्रेसर, कंडेन्सर, एक्सपान्शन वाल्व. आपल्या एअर कंडिशनिंग सिस्टम मध्ये 2 प्रकारच्या सायकल असतात. एक वेपर ऍब्झॉर्प्शन सायकल आणि एक वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल. वेपर कॉम्प्रेशन रेफ्रिजरेशन सायकल जी आहे ही आपली क्लोज सायकल आहे. क्लोज सायकल म्हणजे एका एंडला सुरू होते आणि दुसऱ्या एंडला परत इथंच कनेक्ट होते. क्लोज सायकल आहे. यामध्ये जनरली रेफ्रिजरेशन हा रेफ्रिजरंट म्हणून वापरला जातो. तर ही जे रेफ्रिजरेशन सायकल आहे यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, जो कंपोनेंट आहे तो आहे कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर काय असतो की यामध्ये काय असते की कॉम्प्रेस होतो. या सगळ्या सायकल मध्ये आपला रेफ्रिजरंट मूव्ह होतो इथून इथं, इथून इथं आणि इथून इथं आणि इथून इथं. तर ही जी सायकल आहे यामध्ये जो कॉम्प्रेसर आहे, जसं ह्यूमन म्हणजे माणसामध्ये जो आपला हार्ट असतो, आपला हार्ट काय करतो, पूर्ण बॉडी मधलं रक्त ओनाडतो, त्याला प्युरिफाय करतो आणि परत बॉडी मध्ये पाठवतो. तर त्याच प्रकारे हा जो कॉम्प्रेसर आहे हा पूर्ण सिस्टम मध्ये सायकल मध्ये रेफ्रिजरंट हा प्रवाहित करतो. तर कॉम्प्रेसर मधून जो रेफ्रिजरंट निघतो तो निघतो हाय प्रेशर, हाय टेम्परेचर लिक्विड वेपर. हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर कुठून निघतो? कॉम्प्रेसर मधून. कॉम्प्रेसर मधून हा जो हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर निघतो हा कुठे जातो? कंडेन्सरला. कुठे जाते? कंडेन्सरला. कॉम्प्रेसर मध्ये हा जो रेफ्रिजरंट कॉम्प्रेस होतो, जसा बलून असतो, बलूनला कॉम्प्रेस केल्यावर काय होतो? त्यातली हवा बाहेर निघतो. त्याच प्रकारे कॉम्प्रेसर मध्ये जेव्हा जे वेपर आहे ते जेव्हा कॉम्प्रेस केले जातात, कॉम्प्रेस केल्यावर काय होतो? नेमकं त्याचा प्रेशर जो आहे आतमध्ये जी गॅस आहे ते जो प्रेशर आहे तो काय होतो? बाहेर निघायचा प्रयत्न करतो. तो हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर मध्ये निघतो. हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर मधून कॉम्प्रेसर मधून ही गॅस बाहेर निघतो आणि ही गॅस कुठे जाते? कंडेन्सर मध्ये. कुठे जाते? कंडेन्सर मध्ये. कंडेन्सर मध्ये कंडेन्स होते. कंडेन्स होणं म्हणजे वेपरचं रूपांतर लिक्विड मध्ये होणे. कंडेन्सरचा अर्थ काय आहे? कंडेन्स होणं. कंडेन्स होणं म्हणजे वेपरचं रूपांतर लिक्विड मध्ये होणे. ज्या प्रकारे आपण थंडीमध्ये किंवा आपण कधी हातावर अगर वाफ घेतली तर वाफेचं रूपांतर कशामध्ये होते? हातावर पाण्यामध्ये. वाफेचं रूपांतर कशामध्ये होते? दॅट इज कंडेन्सेशन. तो काय आहे? कंडेन्सेशन. तर त्याच प्रकारे कॉम्प्रेसर मधून जे हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर निघतो तो कुठे जातो? कंडेन्सरला. आणि कंडेन्सरला काय होते? कंडेन्स होते. म्हणजे इथं जो हाय प्रेशर आहे, हाय प्रेशर आणि हा थोडा टेम्परेचर वाढतो आणि याच्यामध्ये रूपांतर कशा होतं? हा वेपरचं रूपांतर लिक्विड मध्ये. कंडेन्सर मध्ये काय होते? कंडेन्स होते. कंडेन्स होणं म्हणजे वेपरचं रूपांतर लिक्विड मध्ये होणं. कॉम्प्रेसर मधून निघाला हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर, हा गेला कंडेन्सरला. कंडेन्सर मध्ये कंडेन्स झाला, त्याचा रूपांतर कशामध्ये झाला? लिक्विड मध्ये. कशामध्ये झाला? लिक्विड मध्ये. आता हा जो हाय प्रेशर हाय टेम्परेचर म्हणू शकता तुम्ही किंवा एक नॉर्मल टेम्परेचर मध्ये हा जो लिक्विड आहे हा कुठे येते? एक्सपान्शन वॉलला. कुठे येते? एक्सपान्शन वॉलला. एक्सपान्शन वॉल मध्ये काय होते? हा एक्सपांड होतो. काय होतो? एक्सपांड होतो. म्हणजे इथे एक बारीकशी ट्यूब राहते. हा एवढा मोठा रेफ्रिजरंट ह्या बारीकच्या ट्यूब मध्ये जातो. ज्या प्रकारे आपण लहानपणी शाळेत जात असताना जेव्हा शाळा सुटते, शाळेत सुटण्या पूर्ण शाळेतले पोरं एका सोबत गर्दी करून एक छोट्या गेटवर येतात. 5 वाजता जेव्हा शाळा सुटते, जेव्हा घंटी वाजते
तर पूर्ण शाळेचे मुलं काय करतात, एकासोबत गर्दी करतात आणि एका छोट्याशा गेटवर एंट्री करतात, सगळे जण धक्का मुक्की करून बाहेर निघायचा प्रयत्न करतात. त्याच प्रकारे या एक्सप्रेशन मध्ये काय होतो की हा जो हाय प्रेशरने इथे आलेला आहे रेफ्रिजरंट, या हाय प्रेशरने आलेला एवढा सारा रेफ्रिजरंट हा थोडासा बाहेर निघायचा प्रयत्न करतो, कारण की जी ओपनिंग असते कशी असते, अगदी बारीक असते. कशी असते, अगदी बारीक असते. तर हा जो एक्सपेन्शन वॉल आहे याचा जो ओपनिंग आहे बारीक असल्यामुळे इथून जो रेफ्रिजरंट निघतो हा काय निघतो, लो प्रेशर लो टेम्परेचर लिक्विड मध्ये हा इथून बाहेर निघतो. कारण की इथं प्रेशर जास्त राहतो, कॉम्प्रेसर मध्ये कॉम्प्रेस करतो, ते काय करते, प्रेशर निर्माण करतो. हाय प्रेशर कुठे येते, कंडेन्सरला. कंडेन्सर मध्ये काय होते, हा जो हाय प्रेशर आहे याचं रूपांतर लिक्विड मध्ये होतो, कारण कंडेन्सर काय करते, याला कंडेन्स करते, वेपरचं रूपांतर लिक्विड मध्ये करते. नंतर हा हाय प्रेशर मीडियम टेम्परेचर लिक्विड हा कुठे जातो, एक्सपान्शन वॉलला. एक्सपान्शन वॉलला तो एक्सपांड होतो. एक्सपांड होतो म्हणजेच इथून जो इथून जे बारीक नली आहे इथून याचा रूपांतर तो लो प्रेशर मध्ये करतो, हायचं रूपांतर लो मध्ये होतो. आणि हा लो प्रेशर लो टेम्परेचर लिक्विड हा कुठे जाते, एक्सपान्शन वॉलला. कुठे जाते, एक्सपान्शन वॉल इव्हॅपोरेटरला. कुठे जातो, इव्हॅपोरेटर. इव्हॅपोरेटर असा सेक्शन आहे ज्यामध्ये नेमकं थंड होतं, नेमकं काय होते, थंड होते. तर या इव्हॅपोरेटर मध्ये आपल्या घरगुती फ्रीज मध्ये वरच्या साईडला इव्हॅपोरेटर सेक्शन राहतो. आपण एखादी वस्तू तिथे ठेवली तर ती काय होते, थंडी होऊन जाते. एखादी वस्तू जर त्यामध्ये ठेवली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होऊन जाते, थंडमध्ये होते. कारण की त्यामधली जी उष्णता आहे ते इव्हॅपोरेटर काय करते, सक करून घेते, उन्हाळून घेते. त्यामधला जो गरमावट आहे ते काय करते, खिचून घेते. कोण खिचते, तर इव्हॅपोरेटर मध्ये जो येणारा लो प्रेशर लो टेम्परेचर लिक्विड आहे, लो प्रेशर लो टेम्परेचर वेपर लिक्विड इथं पण लिक्विड येते. आणि इव्हॅपोरेटर मध्ये काय होतं, तो जो लिक्विड आहे त्याचं रूपांतर वेपर मध्ये होतो. इथून जेव्हा निघते हा उष्णता ओढतो. रेफ्रिजरंटची प्रॉपर्टी कशी आहे, तो प्रत्येकदा बदलत राहते. तर हा लो प्रेशर लो टेम्परेचर जो वेपर लिक्विड आहे याचा रूपांतर वेपर मध्ये इव्हॅपोरेटर मध्ये आल्यावर कशामध्ये होते, लो प्रेशर लो टेम्परेचर वेपर मध्ये. कशामध्ये होते, वेपर मध्ये. आणि हा लो प्रेशर लो टेम्परेचर वेपर परत कुठे जातो, कॉम्प्रेसरला. कुठे जातो, कॉम्प्रेसरला. तर आपली सायकल कशी झाली, कॉम्प्रेसर कंडेन्सर एक्सपान्शन वॉल आणि इव्हॅपोरेटर. कॉम्प्रेसर मध्ये काय होतं, कॉम्प्रेस होतो, वेपरचं रूपांतर वेपरला काय होतं, कॉम्प्रेस करतो. त्यामुळे काय होते की याचं रूपांतर हाय प्रेशर मध्ये होते. कशामध्ये होते, हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर मध्ये. हा हाय प्रेशर हाय टेम्परेचर कुठे जाते, कंडेन्सरला. कुठे जाते, कंडेन्सरला. कंडेन्सर मध्ये कंडेन्स होतो. कंडेन्स होणं म्हणजे वेपरचं रूपांतर लिक्विड मध्ये होणं. हा वेपरचं रूपांतर लिक्विड होणं. लिक्विड कुठे जातो, एक्सपान्शन वॉलला. आणि एक्सपान्शन वॉल मध्ये काय होते, याचा रूपांतर लो प्रेशर मध्ये होते. हा लो प्रेशर कुठे जाते, इव्हॅपोरेटर मध्ये. इव्हॅपोरेटर मध्ये काय होतो की हा जो लो प्रेशर आहे याचा रूपांतर वेपर मध्ये परत होतो. आणि वेपर कुठे जातो, कॉम्प्रेसरला. कुठे जाते, कॉम्प्रेसरला. यामध्ये दोन लाईन पण असतात. ही जे एवढा भाग आहे याला म्हणतात हाय प्रेशर साइड, हाय प्रेशर साइड. आणि याला म्हणतात लो प्रेशर साइड. कारण की कॉम्प्रेसर मधून जो निघतो तो हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर निघतो. कॉम्प्रेसर मधून जो निघतो तो काय असतो, हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर. कंडेन्सर मध्ये पण काय निघते, हाय प्रेशर हाय टेम्परेचरच निघतो. म्हणून या साइडला काय म्हटलेलं आहे, हाय प्रेशर साइड. आणि याला लो प्रेशर साइड. या प्रकारे आपली ही व्हीसीआर सायकल आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण दुसरा टॉपिक कव्हर करू.